देशाच्या राजकारणात मोठा भूकंप. 5 राज्यांचा निकाल आला आणि सत्ता समीकरण पूर्णपणे बदललं. काही ठिकाणी सत्तांतर तर काही ठिकाणी एनडीएची जोरदार पुरागमन. नमस्कार. सोमवारी जाहीर झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी देशाचं राजकारण अक्षरशः हलवून टाकलं आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर झालंय, तर आसाम आणि पुडुचेरीमध्ये एनडीएने पुन्हा सत्ता मिळवली. सर्वात मोठा धक्का बसला तो पश्चिम बंगाल, जिथे टीएमसीला पराभूत करत भाजपाने पहिल्यांदाच सत्ता मिळवली. अवघ्या 10 वर्षात 3 सीटवरून थेट 206 सीट्स पर्यंतचा प्रवास करत भाजपाने तब्बल 70% स्ट्राईक रेट मिळवला, तर टीएमसीने फक्त 81 जागांवर यश प्राप्ती केली. इतकंच नाही तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसह 12 मंत्री निवडणूक हारले. महिला आणि बाल विकास मंत्री शशू पांजा, उदयन गुहा, बृस्त बासू, सिद्धकुल्ला चौधरी, रथयन घोष आणि मोलया घटक यांच्यासारखे दिग्गज नेते सुद्धा ह्या पूर्ण निवडणुकीत पराभूत झाले. आणि आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बंगालचा मुख्यमंत्री कोण? भाजपने चेहरा न देता निवडणूक लढवली होती. सुवेंदू अधिकारी, सुकांत मुजुमदार, दिलीप घोष आणि समीक भट्टाचार्य हे नाव चर्चेत आहेत. कदाचित महिला चेहराही पुढे येऊ शकतो. विशेष म्हणजे 1972 नंतर पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये अशी सरकार येत आहे जी केंद्रातही सत्तेत आहे आणि राज्यातही. त्यामुळे सीमा सुरक्षा, घुसखोरी आणि प्रशासनावर मोठा निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान एसआयआर प्रक्रियेतून तब्बल 91 लाख मतदारांची नावं वगळण्यात आली होती. यात सुमारे 63% हिंदू आणि 34% मुस्लिम मतदार होते. या बदलाचा थेट परिणाम निकालांवर दिसून आला. भाजपाला 2.89 कोटी आणि टीएमसीला 2.57 कोटी मतं मिळाली, म्हणजे 31,84,000 मतांचा फरक त्या दोघांमध्ये होता. तमिळनाडूतही मोठा उलटफेर झाला. अभिनेता विजय यांच्या केवळ 2 वर्ष जुन्या टीव्हीके पक्षाने 108 जागा जिंकत डीएमके 59 आणि एआयडीएमके 47 या दोन्ही जुन्या पक्षांना मागे टाकले. 59 वर्षात पहिल्यांदाच राज्यात डीएमके किंवा एआयडीएमके शिवाय सरकार बनत आहे. टीव्हीकेने 46% स्ट्राईक रेट मिळवला, डीएमकेने 36% तर एआयएडीएमकेने 27.6. काँग्रेस 17.8 आणि भाजप फक्त 3.4% वरती ह्या तमिळनाडूमध्ये राहील. आसाममध्ये हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता राखली. 82 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं आणि विशेष म्हणजे एकही मंत्री निवडणूक हारला नाही. देशात पहिल्यांदाच एका राज्यामध्ये असा प्रकार घडला आहे. केरळमध्ये 10 वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता परतली आहे आणि त्याचबरोबर देशात कुठेही लेफ्टचं सरकार आता उरलेलं नाही. 5 दशकांनंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र पिनाराई विजयन हे स्वतःची सीट नक्कीच जिंकलेली आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आता एक सर्वात मोठा पॉइंट, तो म्हणजे भाजप आज देशात 11 राज्यांमध्ये स्पष्ट बहुमतासह सत्तेत आहे आणि आणखीन 11 राज्यांमध्ये सरकारचा भाग आहे. म्हणजे एकूण 22 राज्यांमध्ये भाजप सरकार केंद्रस्थानी आहे. हे निकाल फक्त निवडणुकीचे नाहीत, तर देशाच्या बदलत्या राजकारणाच्या दिशा स्पष्ट संकेत देणारे आहेत. मात्र आता ममता दीदींचं पुढं काय? एम के स्टॅलिनचं राजकारण संपलं का? आणि ऍक्टर विजय सोबत भाजप नवीन प्रवास सुरू करणार का? असे अनेक प्रश्न समोर आले आहेत. मात्र ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर लवकरच जरा हटकेवरती तुमच्या समोर राहतील. तुम्हाला काय वाटतं हे सर्व सत्ता समीकरण बद्दल? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.